चला लक्ष द्याल, नवीन कन्सेप्ट आहे. आता आपली कन्सेप्ट आहे इंटरसेक्शन ऑफ सेट. इंटरसेक्शन ऑफ सेट. इंटरसेक्शनचं साइन हे असं असतं बघ, उलटा यू. हा उलटा यू म्हणजे काय असतं? इंटरसेक्शन. उलटा यू काढला की त्याचा अर्थ होतो इंटरसेक्शन. इंटरसेक्शन त्याचा अर्थ होतो कॉमन एलिमेंट्स फ्रॉम द सेट्स. फ्रॉम द सेट्स. सपोज मी इथे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. ए बरोबर 1 2 3 5 आणि बी बरोबर 2 4 5 आणि 6. तर ए इंटरसेक्शन बी काय येईल? ए इंटरसेक्शन बी मध्ये काय घ्यायचंय? कॉमन एलिमेंट्स. मग ए आणि बी मध्ये कॉमन कोण कोण आहे? 2 पण आहे कॉमन आणि 5 पण कॉमन आहे. हा कोण आहे त्याचा? इंटरसेक्शन. कळालं का? याला काय म्हणतात? इंटरसेक्शन. दुसरं आहे युनियन ऑफ सेट. युनियन ऑफ सेट. युनियन साठी चिन्ह वापरायचंय सरळवाला यू. हा झाला युनियन. युनियन म्हणजे काय करायचं? दिलेले सेट्स हे एकत्र करायचे, म्हणजेच काय करायचे? मिक्स करायचे. पण मिक्स करताना लक्षात काय राहील तुमच्या? एक एलिमेंट डबल लिहायचा का? थोडक्यात ज्यांचं इंग्लिश आहे, जे इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहे, त्यांच्यासाठी ऍडिशन ऑफ सेट्स करायचंय. दिलेल्या सेट्सची काय करायची? ऍडिशन. मग हे आणि हे जर विचारात घेतलं तर ए युनियन बी काय येईल? दोन्ही सेट काय करायचे? मिक्स करायचे. म्हणजे 1 2 3 अजून कोण आहे याच्यात? 4 5 आणि झाले करे. म्हणजे याच्यात ए चे पण एलिमेंट आले आणि बी चे पण एलिमेंट आले. याला काय म्हणतात? युनियन. कन्सेप्ट कळाली का? अजून एक आहे डिसजॉइंट सेट्स. डिसजॉइंट सेट्स म्हणजे काय? डिफरंट सेट्स. म्हणजेच नन ऑल एलिमेंट्स आर अनकॉमन. ऑल एलिमेंट्स आर अनकॉमन. अनकॉमन कोणीच नाही, कॉमन कोणीच नाही, त्याला आपण म्हणणार अनकॉमन. फॉर एक्झाम्पल ए मध्ये आहे 2 3 आणि बी मध्ये आहे 4 5. तर हे दोघं जण एकमेकांचे काय आहेत? डिसजॉइंट आहेत. हे दोघं एकमेकांचे काय आहेत? डिसजॉइंट. याच्यात आणि याच्यात काही कॉमन आहे का? नाही. याला म्हणणार आपण अनकॉमन. म्हणजे हे दोघं सेट एकमेकांचे कसे सेट आहेत? डिसजॉइंट सेट्स. अर्थ लक्षात आला का? तुम्हाला याच्या बरोबरीने अजून महत्वाचं पेज नंबर 12 त्याच्यावरच रिमेंबर धिस. लक्षात ठेवा. तिथे काही सूत्र दिलेले आहेत ते महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर पेज नंबर 14 त्याच्यावरचं पण रिमेंबर धिस. हे इम्पॉर्टंट आहे. हे MCQ टाईप क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ शकतं. पुस्तकात लक्ष द्या. हे कशात विचारलं जाऊ शकतं? म्हणजे थांब ना बाळा, मी एक एक सांगतो ना. मी आत्ता काय लिहून दिलं तुला? पेज नंबर 14 वरचं काय सांगितलं? रिमेंबर धिस. हे महत्वाचं आहे. एक एक मला सांगू द्या. आणि तिथेच खालती पेज नंबर 14 लाच खालती एक रिमेंबर धिस आलंय. हे जास्त IMP आहे. हे पाठांतरच करायचंय लास्ट वालं. हे जे लास्ट वालं रिमेंबर धिस आहे हे तुम्हाला पाठांतर करायचंय. तिथे 2 सूत्र आहेत, ती महत्वाची आहेत. काय सूत्र आहेत पा? आपण ती सूत्र लगेच बोर्डवरती लिहून घेऊ. काय सूत्र आहे बोर्डवरती लक्ष असेल? पहिलं सूत्र असं आहे, नंबर ऑफ ए युनियन बी. वाचन कसं करायचंय लक्षात येतंय?
नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, राहील का लक्षात? अजून दुसरा फॉर्म्युला तिकडे खालती दिलेला आहे, नंबर ऑफ, मी आणखीन देतो, मी थोडा एक वेगळा फॉर्म्युला देतो तुम्हाला. नंबर ऑफ ए कॉम्प्लिमेंट बरोबर नंबर ऑफ यू मायनस नंबर ऑफ ए, हे लक्षात ठेवाल. तसंच नंबर ऑफ बी कॉम्प्लिमेंट बरोबर नंबर ऑफ यू मायनस नंबर ऑफ बी लक्षात ठेवाल. म्हणजे काय रे, नंबर म्हणजे काय? युनिव्हर्सल सेटमध्ये 10 एलिमेंट आहेत, ए मध्ये 4च एलिमेंट आहेत, तर ए कॉम्प्लिमेंट मध्ये किती एलिमेंट असतील? कॉम्प्लिमेंट म्हणजे मी काय शिकवलं आज? दिलेला सोडून उरलेला ना. हे पहा, इथे डेफिनेशन आपण लिहिली होती पहा कॉम्प्लिमेंटची, आठवतं का? दिलेला सोडून उरलेला. युनिव्हर्सल सेटमध्ये 10 एलिमेंट आहेत, ए मध्ये किती एलिमेंट आहेत? फक्त 4. तर ए कॉम्प्लिमेंट मध्ये किती येतील? 6 येतील का? म्हणजे कशातून काय मायनस करावा लागेल? आपल्याला युनिव्हर्सल सेटमधून ए काय करावा लागेल? मायनस करावा लागेल. म्हणजे काय मिळेल आपल्याला? ए कॉम्प्लिमेंट मिळेल. कन्सेप्ट कळाली? तुम्ही आता बोर्डवरचं एवढं लिहून घेता येतात.